पूर्णा येथील प्रसिद्ध उद्योजक गौतम भोळे यांचा वाढदिवस। वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्णा शहरातील RRC ग्राउंड पूर्णा इथे क्रिकेटचे सामने व उद्घाटन समारंभ संपन्न होत असताना प्रमुख उपस्थिती डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो उपस्थित होते। तसेच गौतम भोळे यांच्यातर्फे प्रथम विजेत्यास 51,000 रुपये पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये देण्यात येणार आहे। तसेच बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट कीपर, मॅन ऑफ द सिरीज असे अनेक पारितोषिक ठेवण्यात आले। वाढदिवस समारंभ उपस्थिती म्हणून परभणीच्या अनिता सरोदे, उत्तम खंदारे, अशोक धबाले, धम्मा जोंधळे, मोकिन भोळे, उत्तम कांबळे, आशिष ठाकूर, प्रवीण कनकुटे यांच्यासह क्रिकेट प्रेमी टॉस करून क्रिकेट सामना खेळण्यास शुभारंभ करण्यात आला। उद्योजक गौतम भोळे यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दिसून आला। येथे आमचे बंधू गौतम भैया भोळे यांनी रेल्वेच्या ह्या प्रांगणामध्ये क्रिकेटच्या मॅचेस ठेवलेल्या आहेत। आज त्यांचा 45वा वाढदिवस मोठ्या आनंदाने 39वा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं सामाजिक योगदान भरपूर आहे। मग ते कुठल्याही समाजातले असो, ते अग्रसरीय समोर असतात, आर्थिक योगदान पण असतं त्यांचं। आणि अशा ह्या उभरत्या युवा आमच्या भावी नेत्याला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी आशीर्वाद आणि कोटी कोटी शुभेच्छा। जय भीम। आमचे मित्र गौतम भोळे यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं आज RRC ग्राउंडवर त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटचे मॅचेस ठेवण्यात आलेले आहेत। एवढे भव्य दिव्य मॅचेस वाढदिवसाच्या निमित्तानं या पूर्णा शहरामध्ये प्रथमतः होताना आपण पाहत आहोत। या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित जागतिक लेवलचे धर्मगुरू पूज्य भदंत उपगुप्तजी महास्तवी हे उपस्थित आहेत। तसेच परभणीहून आलेल्या आमच्या ताई सरोदेताई, तसेच पूर्णा शहरातील सर्व क्रिकेट प्रेमी, सर्व खेळाडू या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित आहेत। मी वाढदिवसाच्या निमित्त एवढंच सांगेल की आमचे मित्र गौतम भोळे यांचं जे सोशल वर्क आहे, खरंच ते समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे या पद्धतीनं पूर्णा शहरामध्ये ते वागत असतात। प्रत्येक गोष्टीमध्ये दान देत असतात, चांगल्या कार्याला ते समोर असतात। आजच्या दिनी मी तथागताच्यांनी एवढी प्रार्थना करेल की असेच उपक्रम, असेच समाजहिताचे कामं त्यांच्या हातून घडत राहू अशी तथागताच्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम।